स्वामींच्या कृपेने आयुष्य आता सगळं प्रवाहासारखं वाहत राहील। इच्छा न बोलताही पूर्ण होतात, पण आता माझी एकही इच्छा राहिली नाही। बाकी स्वामींची मर्जी आहे। पण स्वामींनी सांगितलं होतं ना की एकदा अनुभव घ्या म्हणून। हे पहा, खरा भक्त तपासून पाहत नाही, तो पूर्ण विश्वास ठेवतो। अहो तुम्ही अक्कलकोटमध्ये आहात, अक्कलकोटमध्ये शंकेला स्थान नाही, आणि अशी शंका राहिली तर स्वामींची कृपा कशी होईल? तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा। ठीक आहे, पण एकदा करून पाहायला काय हरकत आहे? स्वामींनी स्वतःच अनुभव घ्यायला सांगितला असेल। ठीक आहे, या इच्छेत शंका नसेल, फक्त भाव असेल। स्वामी, जसा अक्कलकोटला दर्शनाला येण्यासाठी तुमच्या कृपेने योग जुळून आला, तसा गिरनारला जाण्याचा कधी योग जुळून आला नाही। माझी एकच इच्छा आहे स्वामी, दत्त पादुकांचं दर्शन घडावं। अहो पण इथे उभं राहून गिरनारच्या पादुकांचं दर्शन कसं शक्य आहे? अहो अक्कलकोटमध्ये शक्य आहे, कारण इथे स्वामी अशक्यही शक्य करतात। अक्कलकोट में आकर हमसे सच्चे मन से जो कुछ भी मांगता है वो उसे मिलता है। फक्त भाव खरा हवा आणि ते पदरी पाडून घ्यायचं धैर्य हवं। पण त्यासाठी आधी अक्कलकोटला पोहोचावं लागतं, नशिबातला चकवा चुकवावा लागतो। शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवारी शंकर शिवशंकर शंभो। बाबा, आपण ह्या दिशेने जाऊया। बाबा, आपण परत याच ठिकाणी आलो, का होतंय असं बाबा? बाबा, आपण आता या दिशेने जाऊ। बाबा, पुन्हा हेच झाड, आपण परत याच झाडापाशी आलो। बाबा, आपण फिरून फिरून याच ठिकाणी येतोय। स्वामी, मी फिरून फिरून याच दिशेला का येते? ही तीच झाडं आणि हा तोच रस्ता, असं का होतंय स्वामी? चकवा बाबा, काय म्हणताय? चकवा लागला, चकवा 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 म्हणजे वाट चुकली? नाही, हे शक्य नाही। मी तर सारखं मनातल्या मनात स्वामींचं नामस्मरण करतेय, तरी हे का होतंय? बाबा, मी किती प्रयत्न करते, पण मी तुम्हाला वेळेत अक्कलकोटला नाही घेऊन जाऊ शकत आहे। शांत राहा, शांत राहा। स्वामी स्वामी हो, स्वामी आहेत माझ्या पाठीशी, मला असं थांबून चालणार नाही। बाबा, ते बघा, तिकडे धूर येतोय।
आपण त्या वाटेला जाऊया. तिकडे तिकडे कोणीतरी नक्कीच असेल आणि आपल्याला नक्कीच कोणीतरी मदत करेल तिकडे. बाबा, तिकडे नक्कीच कोणीतरी असावं. स्वामी, ही वाट नक्की तुम्हीच दाखवताय ना? बाबा, धूर, हा धूर तर दिसेनासा झालाय. बाबा, हा धूर पुन्हा दिसायला लागला. बाबा, हा स्वामींचाच संकेत असावा. स्वामी, स्वामी, हे काय घडतंय आमच्या बाबतीत? कधी कधी रस्ता दिसतोय, कधी नाही. हे काय चाललंय खरंच काही कळत नाहीये. पण आता थांबायचं नाही. चला, आपण त्या दिशेने जाऊया. संकेत ओळखता यायला हवे. संकेत ओळखायला चुकलात की सगळं चुकत जातं. घ्या, अनुभव घ्या. काही अनुभव तुम्हाला शिकवतात, काही समृद्ध करतात, तर काही थडा देतात. बघा तुमच्या वाट्याला काय येत. शिवार शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री गुरुदेव दत्त. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. जोशे, दत्तगुरूंच्या पादुकांचं दर्शन घ्यायचं होतं ना. उघड डोळे. स्वामी, तुम्ही इथे माझ्या समोर. तुमच्या कृपेने गिरनारच्या दत्त पादुकांचं दर्शनाचं स्वप्न पूर्ण झालं. तुम्ही धन्य आहात. तुमची लीला अगाध आहे स्वामी. माझं जीवन आज पूर्ण झालं. माझ्या आयुष्याचं सार्थक झालं. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अरे अक्कलकोटची किमयाच अशी आहे. इथे कुठल्याही ठिकाणी मस्तक टेकाल तिथे दत्तगुरूंचा वास आहे. म्हणून अनेक जण इथे यायला आतुर असतात. अरे आमची इच्छा असते प्रत्येकाने इथे यावं. पण ज्याच्या त्याच्या प्रारब्धानुसार आणि कर्मानुसार ज्याचं त्याचं येणं होतं. शिवारे शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. ओम अग्नेय नमः. ओम अग्नेय नमः. बाबा, ते यज्ञ करतायत. कोणीतरी मोठे सिद्ध पुरुष असावेत. बहुतेक ही स्वामींची योजना असावी. सिद्धी, तुला जिथे पोचायचं तिथेच पोचलीयस बाळा.
चकवा अनेक प्रकारचा असतो, फक्त तो ओळखता यायला हवा सिद्धे. शिव हरिशंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. महाराज, आपण नेमकं कोण आहात? मी गंगाधर, स्वामींचा पट्ट शिष्य. तुम्ही येणार असंच ठरलं होतं. मी तुमचीच वाट पाहत होतो. ओम अग्नेय नमः. बाबा, हे फार मोठे सिद्ध पुरुष वाटतात. तुझ्या बाबांना स्वामींचं दर्शन व्हावं आणि ते बरे व्हावे म्हणून चाललीस ना अक्कलकोटला? हो, स्वामींकडे अक्कलकोटलाच जात आहोत आम्ही. तुम्ही अक्कलकोटला नाही चाललात, तर अक्कलकोटच इथे आलंय. अक्कलकोट आणि इथे? ते तर किती मैल लांब आहे ना? हो, अक्कलकोट लांबच आहे. हे प्रति अक्कलकोट आहे. जिथे स्वामींची कृपा स्थिर आहे तिथेच अक्कलकोट असतं असं समज. इथून 4 पावलांवरच आमचा मठ आहे. तुम्ही तिथे विश्रांती घ्या. आम्ही आमचा हा यज्ञ पूर्ण करून तिथेच येतो. ठीक आहे महाराज, आम्ही मठात जातो. बाबा, आपण जाऊयात मठात. हो, पोचलीस तू तिथंच जिथं मला हवी होतीस. बाबा, हे ठिकाण किती पवित्र वाटतंय ना? आणि हा चाफ्याचा सुगंध जणू स्वामींचं अस्तित्व जाणीव करून देत आहे. या, स्वागत आहे तुमचं. पहा, या पादुका पहा. या साक्षात स्वामींनी आम्हाला दिलेत. स्वामी म्हणाले, गंगाधरा, तुझ्या रूपाने आम्हीच इथे वास करतोय. आणि त्या दिवसापासून हे स्थान प्रति अक्कलकोट झाले. महाराज, आम्हाला वाटलं नव्हतं आम्ही स्वामींच्या इतक्या जवळ येऊ. जणू स्वामींचीच कृपा असावी ही. या पवित्र भूमीवर तुम्ही पाऊल ठेवलं म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर झालीच म्हणून समजा. स्वामींची कृपा स्वस्त आहे, कोणावरही होते, तुमच्यावरही होईल. जा. तुम्ही याच्याकडे लक्ष देऊ नका. कितीतरी वेळा हकललं ह्याला तरी पुन्हा सारखा सारखा इथे येतो. स्वामींच्या पादुकांपाशी बसतो, हसतो आणि काहीतरी बडबडतो. स्वामींनी याला सुद्धा बरं व्हावं म्हणून माझ्याकडे पाठवलंय. महाराज, कृपा करा आणि माझ्या बाबांना बरं करा. तुमच्याच हातून त्यांचा उद्धार करा. स्वामींनीच तुला इथे पाठवलंय, तुझी पायपीट वाचावी म्हणून आणि तुझे बाबा आमच्या हातून बरे व्हावे म्हणून. हा माणूस सगळं बिघडवणार बहुतेक. हे 2 भोळे भक्त माझ्या हातातून निसटले तर
नाही नाही नाही, असं होऊन चालणार नाही. हा विक्षिप्त आहे, वेडा आहे. वेडा वेडा. कोण वेडा, कुणी वेडा केलं, कोण वेडा झालं, सगळं त्याला ठाऊक आहे. जोशी बुवा, हो काय करताय? दगडाला का नमस्कार करताय? इथे साक्षात दत्त पादुकांचं दर्शन झालं. साक्षात दत्तगुरु म्हणजे स्वामींनीच दर्शन दिलं. तो अनुभव शब्दात सांगता येत नाही. स्वामी, तुमची लीला अगाध आहे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बुवा, तुम्ही स्वामी भक्त आहात यात शंका नाही, पण कधी कधी भक्तीमुळे भासही होतात. कदाचित हे तुमच्या भावनेचे खेळ असतील तर. असं वाटणं साहजिक आहे, पण जे प्रत्यक्षात पाहिलं ते स्वप्न नव्हतं. तो साक्षात सत्याचा स्पर्श होता. स्वामींनी जे दिलं ते माझ्या आयुष्याचं सार आहे. स्वामी, धन्य झालो मी. आज अक्कलकोटचं महात्म्य कळालं. तुमची ही कृपा मी कधीच विसरणार नाही. शिव शंकर शंभा. बाबा, तुम्ही लवकर बरे व्हाल. आपण या स्वामींच्या पवित्र स्थानी आलोत. कृपा करतील स्वामी तुमच्यावर. तुम्ही स्वामींच्या पादुकांचं दर्शन घेतलंय म्हणजे तुमचा अर्धा उपचार झाला. आता बाकीचा उपचार स्वामींचं नाव घेऊन आम्ही पूर्ण करू. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे बाबा लवकर बरे होतील ना? स्वामी, या मुलीच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या. स्वामी, मी धन्य झालो. श्री स्वामी समर्थ. ईशाने आता अनुभव घेतला म्हणून धन्य झाला. पण तुझ्या मनात मात्र शंका आहे, बरोबर ना? हो स्वामी, खरं तर मी गोंधळलोय. ही सगळी तुमचीच लीला आहे का? अरे अक्कलकोट मधलं पाणी, माती आणि हवा सगळं अद्भुत आहे. इथे सरस्वतीचा वास आहे. उगाच अक्कलकोटला विद्यानगरी म्हणत नाही. स्वामी, आपण म्हणता ते मला सगळं मान्य आहे, पण पण तुम्ही एकदा हे सिद्ध करून दाखवा. भगवद्गीता वाचलीस का? नाही स्वामी, एकदाही नाही वाचली. चिमोटभर माती उचल. ठेवती जिभेवर.
स्वामी सांगतायत त्यावर विश्वास ठेव. स्वामी स्वामी अहो याला काय झालं? याची वाचा गेली. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझे बाबा लवकर बरे होतील ना? स्वामी, या मुलीच्या प्रश्नाचं तुम्हीच उत्तर द्या. काय काय सांगता? नक्की? हो हो हो, सांगतो सांगतो. श्री स्वामी समर्थ. सिद्धी, बाळा, माणसाला होणाऱ्या व्याधींमागे, आजारामागे त्याच्या पापाचा परिणाम असतो. शरीर तोपर्यंत बरं होत नाही जोपर्यंत आत्मा शुद्ध होत नाही. पापक्षालन करून पुण्य संचय वाढवावा लागतो. शारीरिक उपचार होतातच, पण पापाचं ओझं कमी केल्याशिवाय त्याचा काहीही उपयोग होत नाही. साधू महाराज, नेमकं आम्ही काय करावं? स्वामींनी सांगितलंय, स्वामींच्या नावानं गोर गरिबांना अन्नदान करावं लागेल. किमान 100 जणांना. जेवढं अन्नदान तेवढं पुण्य. आणि एकदा का पुण्य साठलं की व्याधी नष्ट होते. महाराज, पण आमच्याकडे पैसेच नाहीयेत. स्वामी आपल्या भक्तांना कधीही रिकामं ठेवत नाही. जवळ काही नसलं तरी स्वामी व्यवस्था करतातच. कधी कधी ती व्यवस्था दागिन्यांच्या रूपात असते. स्वामी, याला वाचवा. याची वाचा गेली. याच्या घरच्यांची सगळी जबाबदारी माझी आहे. घरच्यांना काय उत्तर देऊ? स्वामी, काहीतरी चमत्कार करा आणि याची वाचा परत आणा. हा माझ्या सोबत आलाय. याचं जर काही बरं वाईट झालं तर याच्या घरच्यांना काय उत्तर देऊ? याची सगळी जबाबदारी माझ्यावर आहे. स्वामी स्वामी, आहो, मी तुम्हाला विनंती करतो. हे पहा, तुम्ही काळजी करू नका. स्वामींच्या प्रत्येक कृतीमागे काहीतरी रचना असते. पाणी दे. शिव शंकर शंभो.
दे त्याला. पाणी पे. आम्ही सुरू केल्या प्रक्रियेचा हा एक भाग आहे. पाणी पी, प्रक्रिया पूर्ण होईल आणि तुझा अनुभवही पूर्ण होईल. माझ्या आग्रहाखातर पी, दुसरा काही मार्ग नाहीये. स्वामी बघा, बघा या मुलीचा त्याग बघा. हीच खरी भक्ती आहे. स्वामी कृपा करा तिच्यावर. तिची सेवा गोड मानून घ्या स्वामी. सिद्धी, तुम्ही विश्रांती घ्या. मी धर्मशाळेत जाऊन अन्नदानाची व्यवस्था करतो आणि मग तुमच्या हस्ते स्वामींच्या पादुकांवर अभिषेक करूया. या अभिषेकाचं तीर्थ प्यायलं की तुझ्या बाबांना बरं वाटेल. साधू महाराज, तुमच्या कृपेने आमचं जीवन बदलून टाका. मी पण तेच सांगतो, पुण्य करा, पुण्य वाढवा, पण कुणी ऐकत नाही. लोका शिकवे ब्रह्मज्ञान, स्वतः मात्र कोरडे पाषाण. तुम्ही लक्ष देऊ नका, तुम्ही आराम करा. बाबा, याचं बोलणं खरं वाटतंय. स्वामी, स्वामी, याला काय होतंय? स्वामी, याला असं अचानक काय झालं? स्वामी, अहो यांना काय झालं? स्वामी, स्वामी, याला काय होतंय? हा असा कसा कोसळला? कवाड उघडायची वेळ झाली आहे. चांगलं गिराईक सापडलं. आजपर्यंत कित्येक स्वामी भक्त या मार्गाने गेलेत. त्या सगळ्यांना स्वामींच्या नावाने असंच फसवत आलोय मी. आणि आज यांचंही तेच झालं. हे काय होत आहे? माझे पाय जमिनीत एवढे रुतलेत का? पाय उचलला का जात नाहीये? अरे
कोडी सोपी आहे पण अशी सुटणार नाही. त्याकरता मन आणि बुद्धी ताळ्यावर असावी लागते. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. कवाड उघडायची वेळ झालीये. बुद्धीची कवाड उघडायची वेळ झालीये. कसली कवाडं उघडायच्या गोष्टी करताय? इकडे 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 माझ्यासोबत खेळ. नाही, मी नाही खेळू शकत तुमच्यासोबत गोट्या. मला स्वामींचं नामस्मरण करायचं आहे. अगं खेळली तर कळेल. अगं यातला फरक सांग मला. हे बघ, कुठली खरी आणि कुठली खोटी सांग. हे बघ, कर. हाच खेळ, हेच संकेत यांच्यात काही संबंध आहे का? ही स्वामींची लीला असेल का? कारण स्वामी प्रत्येक वेळी काहीतरी शिकवून जातात, पण अर्थ उलगडतो तेव्हा फार उशीर झालेला असतो. तसंच काही असेल या प्रसंगामध्ये. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. उठ उठ. तुझ्या बाबांना घ्या आणि जा इथून. जा, निघ. नाही, मी इथून कुठेही जाणार नाही. ते साधू महाराज माझ्या बाबांना बरं करणार आहे. अगं तो काही बरा करणार नाही. जा, घे तुझ्या बाबांना आणि निघ इथून. अगं फसाल. ऐक, पस्तावाल नंतर. जा, निघ. थांब, तू अशी ऐकणार नाही. या पादुका फेकून देतो मी आता. अहो, काय करताय? अहो, तुम्ही काय करताय? हे या स्वामींच्या पवित्र पादुका आहेत. अगं नीट बघ, पादुका खऱ्या आहेत की खोट्या आहेत. बघ बघ. शिव शंकर शंभो. काय रे, भगवद्गीता वाचलीस का? हो, मुखोद्गत आहे. काय रे, मगाशी म्हणाला होतास ना भगवद्गीता वाचली नाही आणि आता मुखोद्गत म्हणतोयस? ही अक्कलकोट मधल्या मातीची किमया आहे. आम्ही म्हंटल होतो ना, येथे साक्षात सरस्वती वास करते आणि तीच सरस्वती तुझ्या जिभेवर अवतरली. शिव शंकर शंभो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. स्वामी, स्वामी तुम्ही हे काय केलं?
मला मला भगवद्गीता येत नव्हती. मी कशी काय म्हणायला लागलो? भगवद्गीतेसारखे दिव्य ज्ञान आत्मसात करायचं तर त्याआधी तुमच्या मनात आणि डोक्यात असलेलं अर्धवट ज्ञान पुसावं लागतं आणि त्याचीच प्रक्रिया होती. स्वामी क्षमा करा, पण एक प्रश्न पडलाय मला, तो विचारू का? म्हणजे तुम्ही यांना पाणी प्यायला दिलं आणि यांची वाचा गेली, यांना मूर्छा आली, पण तुम्ही पुन्हा त्यांच्या अंगावर पाणी शिंपडलं आणि ते पुन्हा शुद्धीवर आले. या सगळ्या मागे काही रचना आहे का? अरे तुम्ही आमची पद्धत बघता, साध्य बघत नाही, म्हणून तुम्हाला प्रश्न पडतात. शिव हर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. हे काय होतंय मला? माझा पाय का उचलला जात नाहीये? तू सुधारला नाहीस तर संपूर्ण रसातळाला जाशील. अरे का आलायस इथे? का सारखा सारखा येतोस माझ्या मागे? तुला शहाणा करायला आलोय मी. तू मला शहाणा करणार? अरे स्वतःच विक्षिप्त सारखं वागतोस आणि मला शहाणा करणार? कोण कोण आहेस कोण तू? अरे तोच आहे ज्याने तुला इथे अडकवून ठेवलंय. जे तू मला अडकून ठेवलंयस? काय बोलतोयस काय? बस पुरे झालं. मी या मूर्ख गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. माझा पाय जमिनीला चिकटलाय. अरे मला मदत कर. अरे हात दे, मदत कर मला. हे बघ, मी तुला इथून सोडवू शकतो, पण एका अटीवर. टी बीटी नंतर रे, आधी मदत कर. लोकांची फसवणूक बंद कर. स्वामींच्या नावाने लोकांना लुबाडणं बंद कर. तू ढोंगी आहेस, खोटारडा आहेस, लोकांना फसवतो, हे जाऊन मान्य कर त्या राजाराम आणि सिद्धी समोर. अरे तू कोण आहेस मला आदेश देणारा? हे बघ, माझ्या कामात ना खुपसू नकोस. ते सोडा, ते मी काय सांगतो ते कर. मग कोण शहाणा आणि कोण वेडा आहे तुला कळेल. स्वामींच्या नावाचा गैरवापर करायचा नाही, लोकांना लोबाडायचं नाही. स्वतःला कोण समजतोस कोण तू? अरे वेड्या, स्वतःला काय स्वामी समजतोस की काय? मग कोण दिसतोय आम्ही? स्वतःला जे काय समजते ते समज, पण मला यातून बाहेर काढ. अरे मी विनंती करतो रे तुला, अरे मला बाहेर काढ. कोण आहेस तू? स्वामी, साक्षात तुम्ही हे रूप धारण करून आला होता तिथे? आमचं नाव घेऊन लोकांना फसवणं बंद कर, नाहीतर गाठ आमच्याशी आहे. स्वामी, तुम्ही माझ्यासोबत होतात, माझ्या डोळ्यासमोर होतात, तरीही मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. माझ्या अंधत्वाला क्षमा करा स्वामी. स्वामी मला माफ करा, मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. शिवशंकर शंभा. स्वामी मूळ रूपात इथे प्रकटले, पण या मुलीला आणि तिच्या वडिलांना ते जाणवू देत नाहीये. म्हणजे त्यांचं दर्शन अजून नियतीने ठरवलं नाहीये. स्वामींची मर्जी नाहीये अजून. मी आंधळा झालो होतो, सत्य विसरलो होतो. महाराज, हे काय करताय तुम्ही? आणि यांच्या समोर असे हात का जोडताय? मुली, स्वामींची लीला अगाध आहे. कोणत्या माध्यमातून डोळे उघडतील हे काही सांगता येत नाही. ज्याला आतापर्यंत मी वेडा समजत होतो त्यांनीच मला शहाणं केलं. यांनी माझे डोळे उघडले, माझं खरं रूप दाखवलं. मी भोंदू आहे, माझ्याकडे स्वामींचा साक्षात्कार नाहीये. त्यांचं नाव वापरून मी लोकांना फसवलं, त्यांच्या श्रद्धेचा व्यापार केला.
तुमच्यासारख्या निरागस भक्तांना फसवलं. मला क्षमा करा. मला याचं प्रायश्चित्त घ्यायचंय. महाराज, आम्ही तुम्हाला श्रद्धेचं रूप मानलं, तुमच्या पायाशी विश्वास ठेवला आणि तुम्ही आमच्याच भावनांशी खेळलात, आमचा विश्वासघात केलात. हा तुमच्यासाठी तमाशा होता का? आम्ही फक्त आमच्या स्वामींकडे पोचायचं ठरवलं होतं, पण तुम्ही आम्हाला चकवा दिला. तुम्हाला डोळे उघडून पाहता येत नाही का? कळत नाही का तुम्हाला कोण लुबाडतंय, कोण फसवून जातंय? आणि लक्षात ठेवा, जेव्हा एक बोट तुम्ही समोरच्याकडे दाखवता तेव्हा 4 बोट तुमच्याकडे असतात. तुमची तेवढीच चूक आहे. यापुढे सावधगिरी बाळगा. स्वामी, मी चुकले. इथपर्यंत पोचले म्हणजे मला वाटलं आम्ही अक्कलकोटला पोचलो, पण नाही. हा सुद्धा एक तुमच्याच परीक्षेचा भाग होता. स्वामी, अजून किती परीक्षा घेणार आहात माझी? कधी थांबणार आहे हा प्रवास? जोवर उत्तीर्ण होत नाही तोवर. कोण तू? स्वामी, साक्षात तुम्ही हे रूप धारण करून आला होता तिथे? स्वामी, मला माफ करा. मी तुम्हाला ओळखू शकलो नाही. शिवशंकर शंभा. तुम्हाला डोळे उघडून पाहता येत नाही का? कळत नाही का तुम्हाला कोण लुबाडतंय, कोण फसवून जातंय? डोळे उघडे ठेव, डोळे उघडे ठेव. स्वामी, मी चुकले. इथपर्यंत पोचले म्हणजे मला वाटलं आम्ही अक्कलकोटला पोचलो, पण नाही. हा सुद्धा एक तुमच्याच परीक्षेचा भाग होता. स्वामी, अजून किती परीक्षा घेणार आहात माझी? कधी थांबणार आहे हा प्रवास? जोवर उत्तीर्ण होत नाही तोवर. आता जोवर तू उत्तीर्ण होत नाही तोवर स्वामी तुझी परीक्षा घेणार. तू रे चल, देऊन टाक सगळ्यांना यांचं. हो. मला माफ कर. बाबा, तो माणूस ज्याने आपली फसवणूक केली त्याचं परिवर्तन त्या माणसाने केलं, असं काय सांगितलं असेल त्याने? खरंच स्वामींची लीला कधी औषधासारखी तर कधी दंडासारखी आहे. मला अजून समजायचं आहे, पण आता डोळे उघडे ठेवे. अक्कलकोट मध्ये येऊन सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. इथे प्रश्न संपतात आणि उत्तर सुरू होतात. हो, खरंय स्वामी. माझ्या मनातले अनेक प्रश्न मिटले. अक्कलकोटच्या भूमीला नमस्कार केल्यावर मन शांत झालं. पण अजूनही तुझ्या मनामध्ये काही प्रश्न घोळतायत, बरोबर ना? हो स्वामी. प्रश्न म्हणजे अक्कलकोटची माती अद्भुत आहे हे आम्ही अनुभवलं, पण मनात विचार आला की इथलं पाणीही दैवी असणार, अमृतासारखं. साक्षात जिथे तुमचा वावर आहे तिथलं पाणी पवित्रच असणार ना? हो. अहो, स्वामी तर सांगतात अक्कलकोटमध्ये पवित्र नद्यांचा वास आहे. त्या नद्या इथल्या भूमीमध्ये मिसळून इथली सगळी माती अत्यंत पवित्र करतात. इथल्या प्रत्येक घरातलं पाणी पवित्र आहे. असं म्हणतात की त्या पवित्र नद्यांचा अंश
इथल्या थेंबा थेंबात आहे. काय अद्भुत आहे हे. पण स्वामी, आम्हाला या पवित्र नद्यांचं दर्शन कसं होणार? स्वामींनी ठरवलं तर त्यांना अशक्य असं काहीच नाही. इथे सगळं स्वामींच्या मर्जीनुसारच चालतं. बर, तर सगळ्यांची इच्छा आहे अक्कलकोट मध्ये वाहणाऱ्या पवित्र गुप्त नद्यांच्या दर्शनाची. ठीक आहे. शिव शंकर शंभो. बघा तुमच्या मागे. ठेवा इथे. बाहेर जा. अक्कलकोट मधल्या कुठल्याही कोपऱ्यात तुम्हाला पवित्र नद्यांचं दर्शन होईल. चला. श्री स्वामी समर्थ. गुरु की सुनोगे तो मंजिल पाओगे, वरना भटक रहे हो, भटकते रह जाओगे. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो. हे गिरिजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तुम्ही स्वामींचं नाव घेतलं? हो अक्कलकोटला चाललाय का? हो. माझ्या बाबांना स्वामी चरणी नेते. त्यांच्या कृपेवरती माझा पूर्ण विश्वास आहे. जाऊ नका. का? मी पण अक्कलकोटहूनच आलो. नका जाऊ अक्कलकोटला. अहो पण तुम्ही असं का म्हणताय? स्वामी आता अक्कलकोट मध्ये नाहीयेत. नाहीयेत म्हणजे? अहो ते सगळ्या गुरुस्थानांच्या भ्रमंतीवर गेलेत म्हणे. 6 महिने तरी परत येणार नाहीत. 6 महिने? म्हणजे तोवर माझ्या बाबांचं काय होणार? त्यांच्यावरती स्वामी कृपा होणार नाही का? कसं असतं ना, स्वामींच्या मनात नसेल तर ना प्रवास पूर्ण होतो ना त्यांचं दर्शन. ज्याचं नशीब नाही त्याला वाट सापडत नाही. आणि आता तर स्वामीच अक्कलकोटमध्ये नाहीयेत. मग का पायपीट करताय उगाच? परत फिरा आणि वेळ वाचवा. चला मी येतो. सिद्धी, आता काय करायचं? माझं काही खरं नाही. मला इथे सोड आणि घरी जा आता तू. बाबा असं नाही म्हणायचं. स्वामी आहेत ना आपल्या सोबत. तुम्ही फक्त नामस्मरण करत राहा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाबा तुम्ही नेहमी सांगायचात, जर निर्णय घेता येत नसेल ना तर आपल्या मनाचं ऐकायचं. आणि स्वामी अक्कलकोटमध्ये नसतीलही, पण त्यांचं अस्तित्व अक्कलकोटमध्ये सदैव आहे. कुणी सांगावं? ही सुद्धा स्वामींचीच परीक्षा असेल तर? आपला विश्वास तपासायला ठेवलेली. चला बाबा, आपला स्वामींवरती पूर्ण विश्वास आहे. आपण निघूयात. शिव हर शंकर नमामि शंकर शिव शंकर शंभो.
हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो बाळाप्पा भाऊ, स्वामींनी सांगितलंय पवित्र नद्यांचं दर्शन होईल. पण ह्या पवित्र नद्या कुठं लपल्या असतील काय माहित. हो ना, स्वामींचं वचन अक्षरशः खरं असतं, पण त्यामागचा अर्थ कधी कधी आपल्याला कळत नाही. स्वामींनी सांगितलंय अक्कलकोटच्या कुठल्याही भागात जा, मग आपण इथे का थांबलोय? कारण तसं अजून ठिकाण सापडलं नाही आणि काही संकेतही मिळाला नाही. स्वामींचा संकेत यावेळेस का ओळखता नाही याला आपल्याला? हे पहा, आपण सगळे पवित्र नद्यांचा शोध घेतोय. आपण ते साध्या डोळ्यांनी नाही तर मनाच्या डोळ्यांनी शोधायला हवं. मनाच्या डोळ्यांनी? ज्या डोळ्यांनी आपण स्वामींचं रूप पाहतो तेच आपल्या मनाचे डोळे. पवित्र नद्या श्रद्धेचा प्रवाह आहेत, ज्या प्रत्येक भक्ताच्या अंतर्मनातून वाहतात. जिथे अहंकार आटतो तिथे पहिली नदी उगम पावते विनम्रतेची. जिथे वाणी शांत होते तिथे दुसरी नदी वाहते श्रद्धेची. असं करत करत 7 भावनांच्या नद्या आपल्या आत आहेत. म्हणजे आपण पाण्याचं नव्हे तर अनुभवांचं दर्शन घ्यायचं आहे. स्वामींची लीला किती अद्भुत आहे नाही? आपण बाहेरचं शोधतो, पण ते आपल्याला आपल्या अंतर्मनातलं दाखवतं. ज्याला अंतर्मनातली शांतता सापडते त्यालाच त्या पवित्र नद्यांचं दर्शन होतं. अक्कलकोटला विद्यानगरी प्रमाणेच प्रज्ञापुरी म्हणतात. प्रज्ञा म्हणजे बुद्धी. अक्कलकोट मध्ये आल्यावर बुद्धीलाही चालना मिळते. अरे बुद्धीने विचार तर करा. शिवारी शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो. हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. अहो, अख्खं गाव पालथं घातलं पण काहीच सापडलं नाही. गावातली सगळी मंदिरं फिरूयात का? मंदिराची जागा पवित्र असते, तिथंच पवित्र नद्यांचा वास असू शकतो. स्वामींच्या कृपेचा उगम तिथूनच होत असेल कदाचित. मी काय सांगतो ते नीट ऐका. बाळाप्पा भाऊ, मला असं वाटतंय तुम्हाला ह्याच्यातलं काही कळणार नाही. आपण असं करूया, खंडोबा मंदिराकडे जाऊया. काय होणार आहे खंडोबा मंदिराकडे जाऊन? हा, बाळाप्पा भाऊ, अक्कलकोट मध्ये हा अचानक धरणीकंप कसा होतोय? हा भूकंप कसा झाला? असा धरणीकंप का होतोय? हा काहीतरी स्वामींचा संकेत असावा. धरणीकंप होतोय, आपण पळून जाऊया इथून. कुठेही कुठेही जायची गरज नाहीये. शांत होईल हे. स्वामी, हे कसले संकेत आहेत? पवित्र नद्यांच्या दर्शनाआधी ही अक्कलकोटची भूमी का हादरते? श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मला कसला तरी आवाज ऐकू येतो. हो हो, मलाही आवाज ऐकू येतोय. पाण्याचा आवाज असेल का हा? ही भूमी आपल्याशी काहीतरी बोलते. खरंय, हा पाण्याचाच आवाज आहे.
मला स्पष्ट ऐकू येते नदीच वाहते इथून. हो हो, मलाही खळखळाट ऐकू येतोय. ज्याची प्रचिती घेतल्याशिवाय श्रद्धा पूर्ण होत नाही ती आज मिळाली. ही ती अक्कलकोटची भूमी, जिथं पवित्र नद्या जमिनी खालून वाहतात. या गुप्त नद्या जमिनी खालूनच वाहत असणार, आपल्याला आधीच कळायला हवं होतं हे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बाळाप्पा भाऊ, तुम्ही किती भाग्यवान आहात. अशा पवित्र भूमीत राहता, स्वामींच्या सहवासात जगता, अशा या लीलांचा दररोज अनुभव घेता तुम्ही. आज आम्हाला ती अनुभूती मिळाली. ही लीला आयुष्यभर लक्षात राहील. पवित्र नद्यांचं दर्शन अजून झालं नाहीये. आपण फक्त ऐकलं, अहो पाहिलं कुठे, प्रत्यक्षात काहीच पाहिलं नाही आपण. आपण विहिरीमधनं पाणी घेऊन जाऊया. विहिरीचं पाणी? अक्कलकोटच्या प्रत्येक विहिरीचं पाणी पवित्र आहे. आपण तेच पाणी या कलशांमध्ये भरून नेऊया. स्वामींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं, दर्शन डोळ्यांनी होत नाही, ते अंतर मनाने घडतं. म्हणून तू उत्तम शिष्यस बाळा. तुमच्या बुद्धीला चालना दिली, आता कोणाच्या तरी बुद्धीला धडा घालून द्यायचा आहे आम्हाला. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अजून अजून थोडी विश्रांती घे. नाही बाबा, आपण आता विश्रांती नको घेऊयात. स्वामी, पाय दुखतायत आणि दमही लागतोय, पण मी थांबणार नाही. तुमच्या कृपेवरती मला पूर्ण विश्वास आहे. सिद्धी, दूर दूर कुठून येतोय? दूर येतोय. मलाही काही कळत नाहीये बाबा. तिकडे कुठे आग लागली असावी. स्वामी, हा धूर कुठून येतोय? हा धूर वाढतच चाललाय. काही दिसतच नाहीये. श्वास श्वास घेता येत नाहीये. स्वामी, ही सुद्धा तुमची परीक्षा असेल तर मला आणि माझ्या बाबांना सामर्थ्य द्या. या धुरात तुमच्यावरचा विश्वास असा हरवू देऊ नका स्वामी. स्वामी, स्वामी तुम्हीच सांभाळा. श्री स्वामी 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 रक्षण करा. श्री स्वामी समर्थ. स्वामी, विहिरीतून पवित्र पाणी आणलंय. यामध्ये अक्कलकोटच्या पवित्र मातीचा आणि नद्यांचा अंश सामावलेला आहे. पण स्वामी, अजून त्या पवित्र नद्यांचं दर्शन झालं नाही. आमचं मन अजूनही भरलं नाही. शिव शंकर शंभो.
बाळा ठेव कलश खाली. शिव शंकर शंभू. गोपाळा शिव शंकर शंभू. स्वामी, हे सगळे कलश जमिनीत चालले. स्वामी, हा दिव्य खेळ आम्ही फक्त पाहतोय पण समजत नाहीये हा कोणता प्रवाह आहे. बाळ्या, पवित्र नद्यांनो, या आणि प्रतिकात्मक रूपात या सगळ्यांना दर्शन द्या.